नॉमिनेशन मिळेल। बेस्ट ऑफ लक। मैंने सोचा नहीं था तुम यहाँ आऊंगी, मैं फिर से वाइस डालूंगी, पर मेरे साथ मैं एक आर्टिस्ट को लेकर आई हूँ। मुझे यहाँ पे लेके आ गई है। मेरा लिपस्टिक से कशी दिसतेस तू? हॅलो गाईज, तुम्ही तर मला ओळखतच आहात आणि मी साक्षी सोबत आले इकडं मेकअप करायला। माझी रूममेट, माझी फ्रेंड, तुम्हाला तर माहिती आहे ती निंगीचं कॅरेक्टर करते कमळ या सिरियलमध्ये, आणि तिनं घरून नेहमी लाडू घेऊन येते आणि ते लाडू मला खूप आवडतात। ड्रायफ्रूटचे लाडू तिची मम्मी बनवून देते आणि मी नेहमी खात राहते, कारण मला हे लाडू खूपच एक्स्ट्रीम लेवलचे आवडतात, जे की ते मुंबईत कधीच नाही भेटू शकणार, कारण हे घरी बनवलेले आहे त्याच्या मम्मीने। खूप सारं प्रेम आहे याच्यामध्ये आणि खूप टेस्टी आहेत। हो, तुम्हाला बघून तर खायची इच्छा होतच असेल, कारण मी तसंच खात राहते। सो बघू शकता ती पण कशी लाडू खाते जरा नीट तरी। आणि सकाळी उठून खाल्ल्याला वेगळंच राहतं। मला हा कलर खूप आवडतो कॉम्बिनेशन। गुड मॉर्निंग। फायनली दिदीज उचली आली माझ्याकडे, खूप दिवसांनी उचली आली। मी खूप मोठा ब्लॉग बनवते। आमची एक्ट्रेस झाली, आमची साक्षी मोठी एक्ट्रेस झाली आणि देव करून तिला दोन्ही अवॉर्ड भेटू दे, आणि आज आम्ही हिला मस्त लेडी करणार। येस doesn't want to talk with them. They're mama's friends. आणि किती वाजता गेलं चर्चला? सुरू झाला, स्टार्ट झालं आणि दीदी मला बापरे, अशा 5:30 ते खालून जाऊन अंडी घेऊन ये आणि ऑमलेट ब्रेड बनव। सो मी निघाली खाली। आय नो मी या बिल्डिंगमध्ये आधी राहायचे, सो आय नो दुकाने वगैरे कुठे आहेत काय सगळं माहिती आहे मला। मी अगोदर इथंच राहायचे। हे बघा येल्लो कलरची बिल्डिंग फ्लॅट आहे, तिथं मी राहायचे। ते बघून मला रडायला आलं, कारण मी तिथं राहायचे आणि खूप प्रॉब्लेम आले मला त्या फ्लॅटमध्ये, खूप एक्स्ट्रीम लेवलचे। तिथल्या साऱ्या काय बोलू आता, ठीक आहे। हे दुकान जिथं आम्ही नेहमी यायचो आणि काका, जे की खूप पुराणे आहेत त्या दुकानामधले। सो मी फायनली अंडी वगैरे घेऊन गेली आणि माझ्यासोबत ऑमलेट मी काय बोलते ऑमलेट आणि हे घेऊन गेले मी ब्रेड। सो मी अंडी घेतली बनवायला आणि ते बघा मी खूप छान ऑमलेट बनवते असं मला वाटतं, तुम्हाला पण वाटत असेल बघूनच, कारण टेस्टी ऑमलेट मी बनवते। ते इकडे यांचा मेकअप सुरू होता आणि माझे फायनली 4 ऑमलेट झाले। मी, दीदी, साक्षी आणि छोटीशी पिंगू। सो मी ऑमलेट ब्रेड स्टफ केले याच्यामध्ये झालंय आणि त्यांच्याकडे घेऊन गेले। मी एक व्हिडिओ काढला छोटासा, कारण मी खूप छान ऑमलेट बनवले होते। सो बघू शकता मी कशी कुक आहे, छान आहे ना? आय नो मी छानच आहे। सो दीदी मला तारीफ करते। And as soon as I entered from the gym to my house, this model came to me and she wanted a glamorous clothes, so work in a process. And meanwhile, Shri has made this beautiful breakfast. So Shri, I would like to request you please go and give my daughter. She's hungry. सो बघू शकता यांचा फायनली मेकअप झाला। साक्षी कशी रेडी झाली, साक्षीचा ड्रेस पण खूप छान आहे। सो यांचं डिसाईड होत होतं की हेअर कसे करू। दीदी बोलत होती की साईड पार्टिशन कर, कारण तू सिरियलमध्ये नेहमीच मिडल पार्टिशन करतेस आणि तू तेच करत राहतेस। पण साक्षी असं बोलली की ते माझा कॉन्फिडन्स आहे, मला तिथेच आवडतं करायला। सो या दोघांचं डिसाईडच होत नव्हतं की काय करायचं, पण फायनली दीदी बोलली की हा तिच्याच मनावरती करूया, कारण तिला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे। बघा किती राडा झाला होता घरामध्ये आणि मी यांचा मेकअपच बघत होते आणि मी व्हिडिओ काढायचंच विसरून गेले थोडेसे, कारण मी माझ्या दुसऱ्या मोबाईलमध्ये बिझी होते। सो फायनली यांचे हेअर होत राहिले आणि ते खूप सुंदर दिसत होते। ती छान दिसते आणि ड्रेस पण खूप छान आहे तिचा। सो असं करत करत ती रेडी होत होती आणि मी त्यांच्या फायनली ती रेडी झाली आणि पटकन मी दुसऱ्या मोबाईलमध्ये क्लिप घेतले आणि इकडे घ्यायचं विसरून गेलो। दीदीची मेड पण आलेली, तिला खूप पसारा झालेला कामाचा। सो आम्ही फायनली रेडी झालो। मी तर असं वाटत होते तोंड पण नाही धुतलं माझ्या चेहऱ्यावरून, कारण मी खूप सारी थकलेली होते। आणि रेडी होऊन आम्ही गेलो खाली, आम्ही रिक्षा करत होतो, कारण या एरियातून जाताना थोडंसं सावळ आहे ना, सो तिला असं वेगळं वाटत होतं। त्याच्यानंतर फायनली आम्हाला रिक्षा भेटला आणि आम्ही निघालो। जी कमली आहे लीड,
ती माझ्याच एरियात राहते. सो आम्ही तिच्याकडे गेलो कारण तिच्यासोबत मी जाणार होते. दोघी एका ऑटोमध्ये सॉरी दोघी एका ओलामध्ये जाणार होत्या. सो साक्षी तर खूपच छान दिसत होती आणि फायनली गेलो. त्याच्यानंतर तिथं आला तिचा एक भाऊ सिरियलमधला, तो बिचारा काहीच मेकअप करून नाही आला. मग तिने बिचारीनं भावासाठी थोडासा मेकअप दिला. त्यानं तिथेच उभा राहून मेकअप केला. बिचारा खूपच साधा होता तो आणि खूप छान ॲक्टिंग करत होतो. त्याच्यानंतर मग तो हे बघू शकता कसा मेकअप केला त्याने. अँड ती मग निघाले, ते दोघं जण गेले. समोर